महिलांना लाडकी बहीण योजना नको तर महिलांना सुरक्षितता द्या, राष्ट्रवादी। अंबरनाथमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे तीव्र निषेध आंदोलन। एकीकडे राज्य शासनाने राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे, तर दुसरीकडे महिलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे। गेल्या महिन्याभरात उरण आणि शिलफाटा येथे महिलांवर अमानुषपणे अत्याचार करून त्यांची क्रूरपणे हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे। यामुळे राज्यातील महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे। महिलांवर होणाऱ्या या अत्याचाराच्या घटनांच्या निषेधार्थ राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या वतीने अंबरनाथच्या पूर्वेकडील मोतीराम पार्क येथील सदाशिव पाटील यांच्या मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालय येथे शहर अध्यक्ष सदाशिव मामा पाटील व महिला शहर अध्यक्ष पूनम विनोद शेलार यांच्या नेतृत्वाखाली तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले। या प्रसंगी शहर अध्यक्ष सदाशिव मामा पाटील, महिला शहर अध्यक्ष पूनम विनोद शेलार, विधानसभा अध्यक्ष गणेश गायकवाड, युवती अध्यक्ष गौतमी सूर्यवंशी, अर्चना पितळे, शहनाज शेख, लता इंगळे, शुभांगी सोनवणे, निर्मला थोरात, दीपाली थोरात, गीता शेलार, संध्या कोंगेरे, पुष्पा पांचाळ, रंजना सूर्यवंशी, ओबीसी सेल अध्यक्ष विनोद शेलार, प्रमोद बोराडे, राजू सूर्यवंशी, अप्पा पांढरे, बालचंद्र पाटील, सुहास कुलकर्णी, संभाजी हजारे, चेतन जाधव यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते। उरणला शिंदे कुटुंबावर जो घाला घातलेले ज्या मुलीवर अत्याचार करून जी हत्या करण्यात आलेली आहे, त्याचप्रमाणे म्हात्रे परिवार म्हणून इकडे आपल्या शिलफाट्याच्या मंदिरावर एक हत्या झाली। म्हणजे वरावर या हत्यांचा सूत्र चालूच आहे। मला एवढंच म्हणायचं आहे सरकारला, तर तुम्ही लाडकी बहीण ही योजना आणतायत आणि 1500 रुपये त्यांना महिन्याला द्यायला लावतात तुम्ही। मी तर असं म्हणेन काही 1500 पेक्षा त्यांचा जीव वाचवावं, महिलांना कुठेतरी सुरक्षेची हमी द्या, तरच चांगलं राहील ते। तर तुम्ही महिला इकडं हत्या होत राहतील, अत्याचार होत राहील आणि तुमचे 1500 रुपये घेऊन काय करणार आहेत? त्यापेक्षा आमचं सरकारला आव्हान आहे तर महिलांना कुठेतरी त्यांना सुरक्षा द्या, त्यांच्यावर होणारे अत्याचार थांबवा, तरच हे काहीतरी होईल, नाही तर मग आम्हाला अजूनही तीव्र आंदोलन करावं लागतील, एवढं या ठिकाणी सांग। उरण शिलफाटा या दोन्ही ठिकाणी ज्या अतिशय निंदनीय घटना घडलेल्या आहेत, माणुसकीला काळीमा फासणाऱ्या ज्या घटना घडलेल्या आहेत, त्याचा आज आम्ही निषेध करण्यासाठी सर्व महिला व सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार या पक्षाच्या वतीने आंदोलन घेतलेलं आहे। शिलफाटा इथली घटना ताजी असतानाच लगेचच उरण येथेही एका 22 वर्षाच्या तरुणीवर अत्याचार करून तिची अतिशय निर्दयपणे हत्या करण्यात येते। खरोखर हे लज्जास्पद आहे। आज राज्य शासन एकीकडे लाडकी बहीण योजना ही मोठ्या दिमागामध्ये राबवत असताना जर माझ्या ह्या महिला भगिनी जर देशात आणि राज्यात सुरक्षित नसतील तर ह्या लाडक्या बहीण ह्या योजनेचा आम्ही काय करायचं महिलांनी? त्यामुळे सर्वात महत्वाची अशी आमची सुरक्षा, याचा प्रश्न हा ऐरणीवर आहे। महिलांच्या सुरक्षेकडे जास्तीत जास्त लक्ष देण्याची गरज आहे। आम्ही सर्व महिलांच्या वतीने तसेच आमच्या सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार यांच्या वतीने एक राज्य शासनाला आम्ही मागणी मागतो की जे हे आरोपी आहेत त्यांना लवकरात लवकर फाशीची शिक्षा ठोठावण्यात यावी। यासाठी आम्ही आज हे निषेध आंदोलन येथे घेतलेलं आहे। जर लवकरात लवकर त्यांना फाशीची शिक्षा झाली नाही तर या आंदोलनाचं स्वरूप हे तीव्र असणार आहे।